नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 3 दिवसांपासून रोहित पवारांनी पंढरपुरात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन चालवलेलं होतं, जे अखेर काल रात्री गिरीश महाजनांच्या भेटीनंतर त्यांनी थांबवलं. सरकारने मागच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी घोषित केली होती, ज्यावर 2 जून 2026ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेवटचा शिक्कामोर्तब करण्यात आला. पण कर्जमाफी करताना ती सरसकट न करता फक्त गरजू शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळावा याकरता सरकारने काही अटी शर्ती घातल्या. जसं की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारने जी कर्जमाफी केली होती त्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी उचलला असेल त्यांना फक्त 50,000 रुपयांची मदत मिळेल. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आलेत त्यांना 50,000 रुपयांची मदत. पण यात रोहित पवार आणि सर्व विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की या अटी शर्ती घालून सरकार शेतकऱ्यांसोबत धूर्तपणा करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करते. या अटी शर्तींचं पालन झालं तर सरकारने सांगितल्याप्रमाणे 55 लाख नाही तर 25 लाख शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार नाही. आणि यासाठीच रोहित पवार 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते की सरकारने लवकरात लवकर या अटी शर्ती काढून सरसकट कोणतेही मापदंड न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. आता हे सर्व नाटक मीडियाची नजर आपल्यावर पडावी आणि 24 तास आपल्याला बातम्यांमध्ये राहता यावं यासाठीच करण्यात आलंय हे सगळ्यांना माहिती होतं. पण ही गोष्ट रोहित पवारांसमोर जाऊन लोकांना न घाबरता बोलण्याची हिंमत काल एका सर्वसामान्य महिलेने केली आणि अगदी स्पष्ट शब्दांत एका राजकारणाने कसा व्यवहार केला पाहिजे याचं ज्ञान सुद्धा त्याने रोहित पवारांना दिलंय. रोहित पवारांच्या मागण्या पाहून असं वाटतंय की कदाचित ते अजूनही 2000 पूर्वीच्या भारतात राहतात, कारण अशा मागण्या घेऊन आंदोलन फक्त कम्युनिस्ट विचारधारेचे लोक करायचे आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही मागणी देवेंद्र फडणवीसांना करण्या अगोदर आपल्या आजोबांना म्हणजे शरद पवारांना त्यांनी एक प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही देशाचे कृषी मंत्री असताना जी 80,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती ती बिनशर्त होती का? मग त्यांना शरद पवार सांगतील की अजिबात नाही. ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना पूर्णपणे कर्जमाफी मिळालेली नव्हती, वरून त्यातही अनेक प्रकारचे घोटाळे त्यावेळी झाले होते, जो एक वेगळा विषय. काही लोक आता म्हणतील की शरद पवारांनी कमीत कमी 2 लाखांची मर्यादा न ठेवता शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी तर केली होती ना. तर त्यामागचं कारण फार स्पष्ट आहे की त्या अगोदर कर्जमाफी 1980 साली AR अंतुले यांच्या सरकारने केली होती, म्हणजे तब्बल 28 वर्षांपूर्वी. पण 2008 नंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी आणि नंतर उद्धव ठाकरेंनी म्हणजे 10 वर्षांतच 2 वेळा कर्जमाफी करण्यात आली आणि आत्ताची ही कर्जमाफी तिसरी फेरी आहे. मग लोकांनी तिथे विचार केला पाहिजे की एका दशकात सरकारने किती वेळा कर्जमाफी करायची, याचा कधी अंत होणार आहे की नाही. देवेंद्र फडणवीस सरकारमधले इतर मंत्री आणि विरोधी बाकावर बसलेल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ही समस्या माहिती आहे. पण शेतकरी म्हटलं की वोट बँकचं राजकारण समोर येतं आणि त्यामुळे कोणीच हे कटू सत्य बोलून आपलं नुकसान करून घ्यायला तयार नाहीये. हे अगदी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आहे, ज्याचे चटके भाजप आणि काँग्रेस या दोघांना आपापल्या राज्यात बसतायत, पण कोणीही योजना बंद करत नाहीये कारण मतांचा प्रश्न येतो. पण देवेंद्र फडणवीसांनी या चक्रातून बाहेर निघण्यासाठी योजना पूर्णपणे बंद करता येत नसेल तर त्यात काटकसर कशी करता येईल यासाठी जनतेला नाराज न करता कर्जमाफी देताना काही शर्ती घातल्या, ज्याने गरजू शेतकऱ्यांना मदतही होईल, वचन दिल्याप्रमाणे कर्जमाफी केल्याचंही लोकांना दिसेल आणि यातून जनतेला संदेशही जाईल की हे सरकार जुन्या समाजवादी विचारधारेप्रमाणे न चालता जनतेचं हित साधत मोदींनी म्हटल्याप्रमाणे रेवडी वाटण्याच्या पद्धतीलाही कमी करण्याचा प्रयत्न करते. जसं की विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्याने अर्थ खात्यावर अतिरिक्त 26,000 कोटींचं भार आलं. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच योजना पूर्णपणे बंद न करता अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढायला सुरुवात केली, ज्यामुळे तब्बल 81 लाख महिला अपात्र ठरल्या, ज्यात महिलेचं वेश घेऊन काही पुरुष सुद्धा होते. आणि या सर्व गोष्टी रोहित पवारांनाही चांगल्या प्रकारे कळतायत, तरीही केवळ आपली प्रसिद्धी वाढावी याकरता ते शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याचं भांडाफोड काल त्या महिलेने केलं, जिला उत्तर देण्याची हिंमत त्या गर्दीत एकाची सुद्धा झाली नाही. ती महिला म्हणाली की शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे, पण त्यांना सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझं असं आव्हान आहे की तुमचे सरकार येईल यासाठी प्रयत्न करा. तुमचं सरकार आलं की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्या. सध्या सरकार आर्थिक अडचणीत आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे, तरीही तुम्ही आंदोलन करत आहात हे अतिशय चुकीचं आहे. पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलं की रोहित पवार चांगले ठणठणीत दिसतायत, त्यांनी अन्नत्याग केलाय असं वाटत नाही.
आता रोहित पवारांनी खरंच अन्नत्याग केला होता की नाही याबद्दल मला काहीच टिप्पणी करायची नाही, पण सुरुवातीला जो मुद्दा त्या महिलेने रोहित पवारांसमोर मांडला तो 100% बरोबर आहे. विरोधी नेते अनेक मुद्द्यांवर सरकारमध्ये नसताना भरपूर आंदोलनं करतात, पण सरकारमध्ये येताच सर्व काही विसरतात. याची अनेक उदाहरणे. केजरीवाल, ममता बॅनर्जी ही ताजी उदाहरणं. कारण विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांवर सरकार चालवण्याचा भार नसतो. ते काहीही बोलू शकतात, कोणत्याही स्तराला जाऊन बिनबुडाच्या मागण्या करू शकतात, पण अखेरीस घेतलेल्या निर्णयाला उत्तरदायी सरकारचे प्रमुख असतात, जे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे. आणि मला हे बोलताना क्वचितही शंका होत नाही की शेतकऱ्यांसाठी 4 वेळा मुख्यमंत्री होऊन जितकं काम शरद पवारांनी केलं त्याहून अधिक देवेंद्र फडणवीसांनी आपल्या 6 वर्षांच्या कार्यकाळात केलं. त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळाला की त्यांच्याच पक्षाची सरकार केंद्रातही आहे आणि दिल्लीत त्यांच्या शब्दाला वजन सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी पाठवलेली फाईल दिल्लीतून लवकर क्लिअर होते आणि त्यांनी किती शेतकऱ्यांसाठी काम केलंय याचा अंदाज तुम्हाला शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या आकड्यावरून दिसून येईल. NCRBचा डेटा आपल्याला सांगतो की 2004 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा हा दुप्पट झाला होता. आता एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करणं ही संपूर्ण देशासाठी लाजिरवाणीच गोष्ट आहे, पण तो आकडा अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात वर्षाला 10,000च्या आसपास होता, जो 2004ला 18,000पर्यंत गेला आणि अगदी 2015 पर्यंत 15,000च्या टप्प्यात राहिला. 2015 नंतर किसान सन्मान निधी सारख्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काढल्या आणि तेव्हा कुठे हा आकडा 10,000पर्यंत खाली आला. आता 10,000 बोलताना मला काही अभिमान वाटत नाही. मी स्पष्टपणे बोलायला तयार आहे की बीजेपी सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आळा घालण्यात अपयशी ठरली आहे. त्यातही दरवर्षी देशभरात जितकी शेतकरी आत्महत्या करतात त्यातले जवळपास 40% महाराष्ट्रातले असतात. त्यामुळे ही बाब आपल्यासाठी चिंतेचीच आहे. पण यातून हे सुद्धा कळतं की कर्जमाफी प्रत्येक सरकारने केली, पण त्याने शेतकऱ्यांच्या समस्येचं समाधान होत नाहीये. यावर आळा घालण्यासाठी सर्वांगीण विचार करून समाधान शोधण्याची गरज आहे, जे सरकार करतंय. आणि ते करत असताना जर कोणी कर्जमाफी करा म्हणून आंदोलन करत असेल तर तो शेतकऱ्यांना समस्येतून बाहेर नाही तर अजून खोलवर ढकलण्याचा प्रयत्न करत असून तो खरा शेतकऱ्यांचा अपराधी आहे, जो कर्जमाफीचं लॉलीपॉप देऊन त्यांच्या जीवनाशी राजकारण करू पाहतोय, जे रोहित पवार आज करताना दिसत आहेत आणि भविष्यातही अनेक नेते करतील. कारण भावनिक मुद्दा तुम्हाला लवकर मीडियामध्ये हिरो बनवण्यात मदत करतो. हे ऐकायला कटू वाटत असलं तरी सत्य आहे. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठा करण्यासाठी नक्कीच मदत करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.